राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा निवडणूक आयोगावरती आरोप केलेला आहे की मतं कशी डिलीट केली जातात आणि खास करून जिथे काँग्रेसचे वोटर्स आहेत ते वोटर्स जे आहेत त्यांचं नाव वोटर लिस्टमधून कसं हटवण्यात येत आहे अशा प्रकारचं एक प्रेझेंटेशनच राहुल गांधी यांनी दिलेलं आहे। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत भाजपचे नेते मधू चव्हाण। सर, काय सांगाल? राहुल गांधी सातत्याने अक्षरशः प्रेझेंटेशन देऊन एक एक मतांचं उदाहरण देऊन आज तर त्यांनी लोक पण आणली ज्यांची नावं जी आहेत ती मतदार यादीतून वगळण्यात आली। अशा प्रकारचं प्रेझेंटेशन देऊन जे आहे ते निवडणूक आयोगावरती आरोप करत आहे। कसं बघता याकडे? मला असं वाटतं की बेजबाबदार विरोधी पक्ष कसा असावा याचं उदाहरण म्हणजे राहुल गांधी आहे। ही 30 दारू नव्या बाटलीमध्ये घालून ते त्या ठिकाणी लोकांना नशा यावी एक प्रकारची वेगळ्या प्रकारची भारतीय जनता पक्षानं आताच्या शासनाच्या विरोधामध्ये त्यांना वारंवार आम्ही सांगतोय की तुम्हाला जे म्हणायचं आहे ते तुम्ही शपथपत्रावर सादर करा आणि मग त्याच्यावर त्या ठिकाणी काही ती कृती केली जाईल। जर आम्हाला अशा प्रकारे त्या ठिकाणी हेराफेरी करून कुठल्या तरी प्रकारचं आधुनिक तंत्राचा उपयोग करून मतं चोरायची असती तर पहिला आम्ही त्या ठिकाणी नतद्रष्ट माणसाला की जो भारत विरोधी आहे, हिंदू विरोधी आहे, भारताच्या सैनिकांच्या विरोधी आहे, त्याला आम्ही दोन्ही मतदारसंघात पहिलं हरवलं असतं। 100 लोक त्यांची निवडून आली ती अशी झाली जे त्यांच्या मतदारसंघामध्ये जे खासदार झाले, जे आमदार झाले, जिथे सत्ता आली आहे तिथे मात्र योग्य आहे, परंतु जे ते हरलेत तिथे आम्ही मतांची चोरी केली। म्हणून मला असं वाटतं की आमच्यावर ते जे आरोप करतायत की आधुनिक तंत्राचा उपयोग करून यांनी केले ते सुद्धा सादरीकरण खोटं करून आधुनिक तंत्राचा उपयोग करतात। आणि म्हणून राहुल गांधींना भारतातली जनताच काय त्यांच्या पक्षातले लोक सुद्धा त्यांना गांभीर्याने घेत नाहीत, त्यामुळे त्याला आम्ही फार महत्त्व देत नाहीत। त्यांनी महाराष्ट्रातल्या राजुरा मतदारसंघाचं पण नाव घेतलंय जिथे 6,000 पेक्षा म्हणजे 6,850 वोटर्स जे आहेत ते वाढवण्यात आलेत असं सुद्धा राहुल गांधींनी महाराष्ट्रातल्या पण मतदार याद्यांचं ते लिस्ट सांगतात तिथे। यांचे एजंट असतात, यांचे पोलिंग एजंट असतात, इलेक्शन कमिशन कितीतरी अगोदर त्या ठिकाणी मतदार यादी ऑब्जेक्शनसाठी सादर करतात समाजाकडे। यांनी कुठलं ऑब्जेक्शन घेतलं नाही, वॉर्डात घेतलं नाही, विधानसभेत घेतलं नाही, मतदारसंघात घेतलं नाही। आम्ही घेतो, आम्ही जागृत आहोत, त्यांनी त्यावेळेला का घेतलं नाही? असं नाही की त्यांनी मतदार यादी तयार केली आणि जनतेचं अभिमत त्यांच्या शंका कुशंका स्वीकारण्याच्या पूर्वीच निवडणूक जाहीर केली अशी झाली नाही। त्यामुळे त्यांच्या बोलण्याला कवडीचाही अर्थ नाही आहे। आणि राहुल गांधींना या देशामध्ये नेपाळ, बांगलादेश, सिलोन इथे जसं अराजक निर्माण झालं, लोकशाही उलथवून टाकली, पण त्यांनी लक्षात ठेवावं इथली जनता देशप्रेमी आहे, इथली जनता उद्घोषक नाही, इथलं सैन्य देशप्रेमी आहे, इथले पोलीस यंत्रणा देशप्रेमी आहेत, इथली सर्वसामान्य जनता या देशात कोणी नतद्रष्ट माणूस नेपाळ किंवा श्रीलंका किंवा बांगलादेशासारखी स्थिती निर्माण करायची असेल तर त्यांचा पक्ष आणि ते राजकीयदृष्ट्या नष्ट झालेले असलेले देशातून, असं माझं मत आहे। सर, या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींनी थेट जे आहे ते निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांना चॅलेंज केलंय की एका आठवड्याच्या आत तुम्ही डेटा सादर करा आणि या सर्वांचा आरोप त्यांनी थेट निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांना ठरवण्यात आलेले। त्यांनी आरोप केलेत, सरळ थेट आरोप केलेत। ज्ञानेश कुमार निवडणूक आयोगाचे प्रमुख म्हणून काय उत्तर द्यायचं ते देतील, परंतु पुन्हा सुद्धा बालिश माणूस व्यक्ती कळत नाही मला, कोर्टात जरी त्यांनी गेले की बाबा अशा तऱ्हेचं आम्ही निवडणूक आयोगाला आम्ही जाहीरपणे बोललो, कुठल्याही प्रकारचं न्याय हवी असेल आणि एखादी घटनेच्या दृष्टीने स्थापन झालेली संस्था म्हणजे निवडणूक आयोग आहे त्यांना चॅलेंज करायचं असेल त्यांना काहीतरी लिखित द्यावं लागतं। ही प्रथा आहे, हा कायदा आहे, हा नियम आहे। हे ज्या माणसाला कळत नाही तो कशा विरोधी पक्ष नेता या देशाच्या दुर्दैवाने आम्हाला मिळालेला आहे मला कळत नाही। सर, आता आपण महाराष्ट्रातलं जर बघायचं गेलं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता कायदा सुव्यवस्था जे आहेत त्याचे 3-13 झालेत अशा प्रकारचा आरोप विरोधक करतात। खास करून आज सुद्धा ज्यावेळेस शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं की हे जे हैदराबाद गॅजेट आहे त्याच्यामुळे अनेक प्रश्न जे आहेत ते समोर येणार आहेत आणि एकूणच जो डायलॉग आहे म्हणजे संवाद जो आहे जनतेमधला आणि सरकारमधला हा कमी होत चाललाय। याकडे कसं बघता? असं आहे की ज्या माणसांनी गेली आपल्या राजकीय जीवन त्यांच्या वयाचा आदर ठेवून मी सांगतोय, राजकारणामध्ये ज्याने हैदोस घातला, ज्यांनी परस्पर विसंगत केली, ज्यांनी प्रश्न निर्माण केले, ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये असंतोष निर्माण व्हावा, जातीमध्ये कलह निर्माण व्हावा, अशा तऱ्हेचा जातीवाद निर्माण केला आणि असंतोष निर्माण करून कुठेतरी त्याचा स्फोट होईल
आणि त्याचा आपल्याला आनंद लुटता येईल तो माननीय शरद पवार साहेबांना कधी लुटता येणार नाही. काही या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं घटनेला धरून समाजातल्या सर्व घटकांना न्याय देण्यासाठी केंद्रात आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी केंद्रात माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्रात माननीय त्या आमच्या देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतात. त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये असंतोष निर्माण होईल, अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण होईल, जाती समोरासमोर ठाकतील आणि त्याचा आनंद त्यांना मिळेल, तर ते त्यांचं दिवा स्वप्न असेल ते कधीच पूर्ण होणार नाही. संजय राऊत जे आहेत ते वारंवार म्हणतात की कोर्टाने फक्त निरीक्षण नोंदवू नयेत तर त्यांनी कोर्टाने निकालही द्यावा म्हटलं जातं. संजय राऊतांना कोणी सिरियसली घेत नाही हो, कोणी घेत नाही सिरियसली या महाराष्ट्रामध्ये. तुम्हा मीडियाला एक 24 तास त्या ठिकाणी चालवायचं आहे आणि त्यामुळे ते एक खाद्य आहे, टॉनिक नाही म्हणत ते, पण ते असं खाद्य आहे. चांगलं खाद्य मिळालं तर माणसाचं शरीर चांगलं होतं, पण हे खाद्य असं आहे की महाराष्ट्राचं समाज जीवन बिघडवणार आहे आणि त्यांनाही कोणी गांभीर्याने घेत नाहीत असं मला त्या ठिकाणी म्हणायचं. ते काय बोलतात, सकाळी 9 वाजता भोंगा वाजतो, लोक ऐकतात, हवेत त्यांचे शब्द विरून जातात, त्यामुळे त्यांना गांभीर्याने घ्यायची गरज नाही, आम्ही तर मुळीच घेत नाही. मनसेचे संदीप देशपांडे असं म्हणतात की जसं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटले की BMC वरती जे आहे मुंबई महानगरपालिकेवरती महायुतीचाच महापौर होईल, आमच्यासोबत कोणी असो किंवा नसो. तर दुसरीकडे आता संदीप देशपांडे म्हणतात की महायुतीचाच महापौर होईल असं म्हटलं जात आहे, मात्र तो मराठी होईल का या मुद्द्यावरून संदीप देशपांडेंनी जे आहे त्या सवाल उपस्थित केले. त्यांनी असं म्हटलं की गुजराती आणि अल्पसंख्याकांची भीती दाखवून जे आहे ते भाजप BMC घेण्याचा प्रयत्न करते, मात्र मराठी महापौर होईल का असा प्रकारचा सवाल आता मनसेकडनं विचारला जातो. मी ठामपणे सांगतो, येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने महायुती यशस्वी होईल आणि मुंबई महानगरपालिकेचा महापौर मराठीच होईल. संदीप देशपांडेंनी याची काळजी करू नये. उलट खान वगैरे हा विषय काढलाय, तो जो संदर्भ साठम यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिला तो पाश्चिमात्य देशांमध्ये विशेषतः लंडन असेल, पॅरिस असेल, अन्य जी शहरं आहेत लंडनमधली, इंग्लंडमधली, त्यामध्ये जी परिस्थिती बदलली जाते आहे आणि अतिशय ऑर्थोडॉक्स अशा तऱ्हेची एक धार्मिक विकृत असलेल्या माणसं त्या ठिकाणी सत्तेची सूत्र हातात घेऊन आहेत, त्याचा संदर्भ होता. आणि म्हणून मुंबईची त्यांनी त्याची चिंता करू नये, मराठीच होईल आणि मुंबईची मराठी माणसाला अभिमान वाटेल अशा तऱ्हेचा आम्ही अनेक निर्णय घेतलेले आहेत. हे त्यांना माहीत नाही का? मराठीला अभिजात भाषेचा कोणी दर्जा दिला? महाराष्ट्रातले 11 किल्ले जागतिक स्तरावर जाऊन कायमस्वरूपी त्याचं जतन करावं कोणी केलं? मराठीच्या बाबतीत अनेक निर्णय घेतलेले आहेत. मराठी तरुणाच्या बाकीच्या गोष्टी असतील, त्याचा आर्थिक सामाजिक विकास हा केलेला आहे. आज मुंबई माणूस, मराठी माणूस तिथल्या तिथे राहावा. मग वरळीची BDD चाळ असेल किंवा दक्षिण मुंबईमध्ये मेट्रोसाठी ज्या जागा आहेत, लोकांना वाटलं त्यांना कुठेतरी उपनगरात फेकतील, तर त्यांचं तिथेच पुनर्वसन केलेलं आहे. धारावीमध्ये तिथेच पुनर्वसन होईल. कामगार भागामध्ये जिथे मराठी माणूस मोठ्या प्रमाणात आहेत, तो स्वाभिमानाने मुंबई शहरात कसा राहील हे पाहण्याचं काम अतिशय प्रामाणिकपणे कृतीशील कार्यक्रम राबवून आम्हीच करतो, त्याची त्यांनी काळजी करू नये. सर, शेवटचा प्रश्न की दादर शिवाजी पार्क इथे असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची ज्या प्रकारे म्हणजे त्यांच्यावरती रंग उडवण्यात आला, त्याच्यानंतर गोंधळ उडाला, राजकारण आरोप प्रत्यारोपाचं सुरू झालं, पण हे जे सामाजिक स्थिरता जी बिघडवण्याचा प्रयत्न केला जातोय यावर काय सांगाल तुम्ही? मला असं वाटतं एक विकृती आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की आपण समाज व्यवस्था बिघडवू नये, अराजक सदृश्य परिस्थिती करू नये. मीनाताई अतिशय साधी, श्रद्धेय बाळासाहेबांच्या एक आदर्श पत्नी, आदर्श स्त्री होत्या. त्यांना असंख्य शिवसैनिक बाळासाहेबांच्या काळातले आई समान त्यांचा सन्मान करतात. परंतु संबंधितांनी लक्षात ठेवावं की हे त्यांच्याच पक्षातले असंतोष लोक अशा तऱ्हेचं वाईट कृत्य करायला का बसतात आणि उलट प्रतिक्रिया देताना सुद्धा सावधपणे घेऊ. आता बाहेर पडला नाही की त्यांचा माणूस होता, काल एक प्रतिक्रिया दिली त्यांचे खासदार सावंत यांनी की नरेंद्र मोदीजी कहते थे बिहारमध्ये वडाची साल वांग्याला लावायला पिंपळाला लावायचा प्रयत्न केला की नरेंद्र मोदीजीने काय मेरे माँ का अपमान हुआ, मेरे माँ का अपमान हुआ. आता हे काय संबंध त्याचं उदाहरण देण्याचा? कळत न कळत तुम्ही पंतप्रधानांचा तुम्ही सुद्धा त्यांच्या आईचा आणि त्यांचा अपमान करताय. त्यामुळे माँसाहेबांच्या पुतळ्यावर ज्यांनी कोणी रंग लावला असेल सूड भावनेने, त्या विकृती आहे. अशा तऱ्हेची सूड भावना व्यक्तिगत राहत नाही, ती समाज जीवनामध्ये विष पसरवते आणि म्हणून या मुंबईची शांतता ढळेल असं कोणी करू नये. त्यांच्या कृत्याचा मी भारतीय जनता पार्टीतर्फे निषेध करतो. धन्यवाद बोलल्याबद्दल. तर आपल्यासोबत होते भाजपचे नेते मधू चव्हाण, ज्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची जे काही अवमान करण्यात आला त्याचा विरोध तर भाजप करतच आहे, मात्र याचं राजकारण करणारे जे आहेत
त्यांनी मात्र त्यांच्या वक्तव्याकडे लक्ष द्यावं अशाच प्रकारचं मत मधू चव्हाण यांनी मांडलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट ललितसह ज्योत्स्ना गगने, जय महाराष्ट्र, मुंबई.